काय नाही का जायचं? ए नाही जायचं मला आज महिला अंग दुखत सगळं करा तुमचं तर अंग दुखत असते. रोजच काम करायचं मग अंग नाही दुखायचं तर काय होईल पारे. कसं काय तुमचं सारखं अंग दुखत असतो? मी नाही जाणार आज का नाही जाणार? कटाळा आलाय मला. तुम्हाला रोजच कसं कामाचा कटाळा येतो? हा? रोज खायचा कटाळा येतो. रोज जातो मी डबा उचलून. आज नाही गेलो तर लगेच हे करायला लागली तू. आपण सकाळी उठून डबा बनवलाय तुमच्यासाठी. हा? मग काय डबा काय खाणार नाही का मी दुपारच्याला खाईनच ना. आणि काम कोण करायचं? घरामध्ये पैसे लागत नाहीत का? एक दिवस नाही गेलं तर लगेच पैसे कमी पडायला लागले होय घरात. लय लाडात येऊ नका तुम्ही. एक दिवस नाही गेलं तर लगेच पैसे कमी पडायला लागले का आपल्याला घरात. मग पडत नाहीत का कमी? सगळं मीच बघते, तुम्ही काय बघता घरातलं? काय बघतो म्हणजे रोज कामाला जातो ते पैसे मीच आणून देते. लागली बघायला पैसे आणतोय आणि माझ्या जीवावर छाप करते इथं. तरीच म्हणलं तुम्ही कामाला का जाईनाय. कमून जाईना तुम्हाला उतारा कमी पडलाय ना. आता बसायच मिळत नाही तर डोसायचं 10 रुपये तो त्याच्यावर जाऊ नको बर का पाणी. माझ्या डोकं जर फिरलं ना मी डोकं उभी करीन तुला. डेपुटी हा ना हवाळलेलं दिसते वातावरण. सकाळी सकाळीच पेटापिटी. चला बरं. कशाला नादी लागत आहे. अहो, येडी येते ती. आपल्या गँग मधला माणूस आहे ती तोडीन पारी त्याच्या आलेला. मला लय समाजकार्य जमत लय अवघड. काय काय करणार आहे तुम्ही? काय मला? करणार आहेत म्हणजे बरं झालं साधा भाऊ डेपुटी तुम्ही आलेत. आमचा न्याय निवाडा करा आता. हे निवाडा हा झालंय काय पण. अहो सकाळ धरून उठलो नुसती किरकिरच पाठी माग लावली तिने. रोपा अरे किरकिर चांगली नाही. जालूला सगळं गाव जालूच नाव घेते. नको भांडत जाऊ त्याच्याबरोबर. मला काय म्हणतो रुपाताई दिवसभर काम करतोय तो येतो बसतो बायकोन तर 2 कोट शब्द बोले त्याला तेवढंच बरं वाटत. कशाला किरकिर घालतो. हा वतनदार हा? आणि डेपुटी भाऊ, तुमच्या दोघांची नवरा बायकोची भांडणं जेव्हा होत्या हा. तेव्हा आम्ही नवरा बायको येतो का? नाही पण आम्ही असं इतकं उघडीला भांडण नाही करीत ना. डेपुटी तुम्ही किचन कशाला आलाय आमच्या भांडणामध्ये? काय सर न्यायाधीश लागून गेला का तुम्ही? अय अरे त्यांना कशाला भांडते. प्रतिष्ठान व्यक्ती आहेत ते. प्रतिष्ठान प्रतिष्ठान नाही. प्रतिष्ठित. प्रतिष्ठित म्हण. तसंच म्हणतोय. जे मना येत नाही ते त्यांना बनवून ठेवलंय. काय बनून म्हणजे ते सरपंच आहेत आणि आपले हे वतनदार घराणं नाही त्यांना बोलू नको अजिबात. ते कितीक लोकांचे आपल्या गावातले भांडणं मिटत. अहो पण ते प्रतिष्ठित असतील त्यांच्या घरी. आपल्या नवरा बायकोच्या मध्ये यांनी काय बोलायची गरज आहे? काय गरज आहे म्हणजे तेच लोकांचे भांडणं मिटणार आहेत. आपले बी तेच मिटतील. माझा नवरा काय चालीच आहे तुम्हाला माहित तरी आहे का? अय माझी चाल खाली ती काय त्यांच्या पुढं. माझी चांगलीच चाल त्यांना माहिती आहे. तू ही चाललंय वाईट आहे. एका दिवशी ना ह्यांच्या बरोबर चालून बघा. नाही तुम्हाला टांगड्यात पाय घालून आपटवलं ना तोंडावर बघा मग माझं बी नाव रूपा नाही. त्याची चाल तशी बरी आहे. 10 प्यालो थोडी बदलती. खेळतो कधी मध्ये लेजिम पण बरं आहे जालू तसा वाईट. त्या चालीमुळे तर भांडणं चालले. तुमच्या लक्षात कसं येत नाही. पापनं डोळ्यात चाचणी गेलं का काय. यांच्या भांडणात टाचणं जाईन. हा ना डोळा जाईन. डोळा असं नाही जायचा माझा पण यांच्या भांडणं जर थांबलो तर एखादा फटका लागलो डोळा जाईन. ओ डेपुटी तुम्ही तुमच्यातच काय बोलाता. आमचा न्याय निवाडा करा ना. पण काय नाही एवढं करावं आम्हाला तर डायरेक्टच सांगितलं नवरा बायकोच्या भांडणात नका पडू. हा कोणी? हा ए पारे पडू दे ना आपल्या भांडणात. तू आहे ना साधारण कादा कशी आडी पडती रे. कुठं गेला का आडीच पडती. ए रुपा अरे मिटून घे भांडण. कशाला वाढीता. बर मी मिटवून घेऊ ना भांडणं. हा ह्यांनी कामाला जात नाहीत. ह्यांची रोजंदारी बुडली. देता का तुम्ही 500-500 रुपये? लगेच भांडणं मिटवती. डेपुटी हा. आहे उलट झाले. म्हणजे लोक भांडणं मिटून द्यायला पैसे घेतात आणि यांचे भांडणं मिटून आपण पैसे द्यायचे. हा, मग आता ज्याला भांडणं मिठाचे असले ना 500 पैसे द्यावा लागते. चला चला लवकर. चला. ते भांडणं त्यांच्या दोघात चालले ना हा. चलू द्या चांगलं नाही आहे. चलू द्या चलू द्या चलू द्या. आता लय आप जायचे आज चला. नाही नाही चलो चला. तुझ्या बोलण्यानी ना चांगले माणसं सुद्धा दारात यायचे ना आता. होय आलते ना ते भांडणं मिटवायला. पैशाचं नाव काढल्यावर कसे पळून गेले. तू का डोक्यावर पडली का काय रे. अरे भांडण मिटायला आले कुठे लोक पैसे देतात का. करायचं काम. काय काम करायचं. तू साधारण का येऊन कामावर पडत राह. उचल बांधली मी नाही करणार काम. म्हणत होतो तुम्हाला नवरा बायकोच्या भांडणात पण तुम्हाला लय समाज कशावा करायची गरज घेतला आप घालून. डेपुटी की मला एकट्याला नाही दोघांना म्हणले.
तू अगाला नाही म्हणली, तू मलाच म्हणत होती. अहो नवरा बायकोच्या भांडणात तुमचं काय काम म्हणजे ती काय तुमचं म्हणजे अनेक गोष्टी नाही. ते झालं साधा भाऊ, पण मी म्हणत होतो ना नको म्हणून म्हणलं तुम्हालाच म्हणली. मी आपला बळजबरीने आलतो. म्हणजे मी बळजबरीने आलतो. तुम्हाला सांग का, म्हणायचे नवरा बायकोची भांडणं असतात भाऊ, जायचंच नाही. ती बाया काय बोलायला सोपी नाही. तोंड म्हणजे पट्टा आहे हो, एखाद्या पट्ट्यात आलं तर चिंदरून जाईल. जाल्याच्या जागेवर तो दुसरा असताना आतापर्यंत मरून गेला असता. त्या जाल्या चांगला निबार काढाचा माणूस आहे. गेलो ती 6 महिने येत नाही, करीन काय बिचारा आपला रगडीतोय दिवस. अवघडे मध्ये जाणंच उपयोगाचं नाही. त्या बघा आला भाऊ, आला भाऊ. आता कशाला आला काय माहिती. आता जायचं नाही परत. नाही बरं का तुम्ही म्हणजे आप घालून घ्यायला जायचं काय परत. काय आला रे. काय डेपोटी साधा भाऊ, तुम्ही खुशाल भांडणं मिटवायची तर पळून आलात. मला मित्र म्हणायचे सुद्धा तुमचे हे नाही. नाही नको मला मित्रा म्हणू नको, तुझी भिका नको, तुझं कुत्रावर चावलं असतं ती. कोणतं कुत्र. अरे काय बोलते. अरे आम्हाला चाललेलं बोलून घेताना आमची आप घातली गावात. आम्हाला एड्या दुसरं कोणी माणूस बोलत नाही. हे म्हणतात ना ये रे बाबा बस म्हणतात ना, तसं झालं. गडी असता तर थोबड फोडता येईल. बाई माणसाच्या कुठं नादी लागाता वरात निघन. तुम्हाला ते माहिती आहे ना. अहो हे प्रकरण लय नाजूक असते. साधा भाऊ, तुम्ही तिच्या नाती नव्हतं लागायला लागत. माहिती साईड धरून पळाली असते ना तरी भांडणं मिटले असते. आणि याची बायको आहे ना, तुम्हाला सांगतो सारखं टिटी सारखं बाड 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 करत. ती टिटी कशी वळते ते बाड करीत असते. किती मग घरावर टिटी वरडली का भांडणं होतेच. आणि याच्या घरावर तर कायम टिटी वळटत असते. तुम्ही तर मला मागं म्हणले होते. याच तर नशिबच फुटकं. घरावर एक टिटी आणि घरात एक टिटी, 2 टिट्या. अरे वाटोळे झाले. याच्या भांड्याला भांडेच लागणार कायम. कमून टिटीचं अवघड असतं. टिटी वरडल्यावर ती वर येऊ ती मग टिटी अशी तशी नाही. टिव 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 करते. तुझ्या बायको सारखी त्याला टिटी म्हणते. बायकोला टिटवी. हा ती टिटवीचे. तिला आहे ना एखाद दिवशी ना मी टिटवी नाही तुला सटवी भेटली, पण ती टिटवीनी तुरतुर चलती बिन नुसती कडकाड कडकाड कडकाड. तुम्हाला सांग का, याचा आहे ना त्या टिटवीनं बगळा करून ठेवलाय. म्हणजे काय झाले, बगळ्यासारखं नुसतं शांत बस. दिसतानी पांढरा शिपीत दिसतो. हा. मग नुसतं म्हणायला बगळा, सगळं नियंत्रण टिटीच. टिटीचं हो असं कुठं असतंय का साधा भाऊ टिटीच. असं असतंय. अरे भाऊ टिट्यात भांडणं लावी त्यात तुझ्या घरावर कायम टिटी घोंगत असती. होय साधा भाऊ. हा. अरे आजूबाजूला कुठेतरी अंडे घातलेले असते तिने. टिटवीनी. हा आता ही तर त्यांचं चालूच आहे. पुढली येणारी नेक्स्ट जनरेशन काय म्हणते, नेक्स्ट जनरेशन. 02 आता आणखीन 2 टिट्या येत्या. असे काळे गवळे अंडे घातलेले असते. ती बरोबर आता तुझं आहे ना, इथून पुढे काही खरं नाही. टिटीनी संपला विषय तो. साधा भाऊ म्हणते ते बरोबर आहे. त्या घरावर जी टिटी वळते ना, ती पहिली हे कर. मी डिग्यात बसलाच असतो. आमच्या तरी तिकीट येऊन देत नाही. तू एक काम कर, ते टिटी आणून दे, म्हणजे घरातले भांडणं थांबते. जा ते हाकलून दिले का मग भांडणं भांडणं थांबणं तुझ्या घरात भांडणं होणार. तू ज्या घरावर वरडली का भांडणं झालीच. हा. आणि तुझी बायकोची टिव टिव करते ना, या टिटी मुळच करते. जा त्या टिटीला आणून दे. जा ना उठ. टिटीला आहे ना हा. साधा भाऊ आता काही सोडणार नाही गाड्या. हा, जा. टिटीला आहे ना हा, कशी जा, बसती जा. माझ्या घरावर जाल्याच्या. त्या घरातले भांडणं मिटाय करता टिटीला हान, नाहीतर तिला दगड टाकायचा आणि श्यामेच्या घरावर श्यामेच्या जायचं घरावर एखादा जायचं. सुगंधाच्या. हा. नाहीतर तिसऱ्याचं डोकं फोडीन. घरातले भांडणं मिटायचे आणि बाहेरचे लागतील. मला माहितीये जाल्याने एकदा नियम धरला म्हणजे धरला बरोबर. जा. मेंदू जातो. जा लवकर जा. टिटी पडू. एक काम कर रोपाचं आहे ना, लयच फास्ट 2-4 दात काढले ना तर हवा गेली ना, बोलायचं जरा कमी काही बघ नका जमलं. सांगू. एक दात पाडीन ती. हा? याला बचाळ करीन ती. बचाळ. का काय मला एक दात नाही ठेवायची. ती सगळे बत्ती काढी ह्यो झोपला ना रातची 10 रुपयाला सांडशीने दात उकरून घेईल. अशी जाय भाऊ. नाही मग दातात नको आणि त्या टिटीला हाण. टिटीच बघ. पाहिलं नाही जा परत येतो का काय नव्हतं सांगतो. तू त्या धोरणात आलता बायकोकडे यायच्या आपल्याला. हा. टिटीचं कार्ड म्हणून बरं झालं. आता हे बालट गेलं आपल्यावर. त्याची बायको भल्यांची आप घेईन. हे प्रकरण आहे ना, पार कुठं आयोगापर्यंत नेला असतं ना तरी आपल्याला सुट्टी नसते. मला सांगू का, त्याच्या गावचं एक त्या पोरीच्या गावाचा माणूस भेटला होता जाल्या सासरवाडीचा. म्हणला ती पोरगी एवढी खतरनाक होती. लग्नाच्या आधी सगळं त्याच्या बापाला जर भाऊबंद बिबंद नळले ना, एकटी पुढं जाऊन हाणीत होती. म्हणजे तोंडानी एवढी. त्याच्यामुळे आहे ना, आपण जरा आपलं राजकारण आणि आपल्याला आप जर टिकायचं म्हणलं ना, त्या घरापासून 4 फूट लांब राहिने. सुगंधा काय चालू भाऊजी? मी दिसलं तुला गॉगल मधून. अहो मी उन्हामुळं घातला होता. काय झालं?
काय नाही, मला आहे ना तुला एक विचारायचंय. काय विचारायचंय? ती जी टिटवी असती हा. आणि ती जर टिटवी घरावर जर युवाळी तर भांडणं होतेत का नवरा बायकोचे? अहो मग लय भांडणं होते. कस काय? कस काय म्हणजे? ती घरावर ओरडल्यानंतर घरामध्ये भांडणं होणारच ना. तुम्हाला सांगू का, माझ्या इथे पण लय ओळायची ती, मी पाणी टाकून दिलं. तू इथं युवळायची मग तू कोणासोबत भांडणं व्हायची? तुझा नवरा तर तिकडे आहे ना. अहो माझा नवरा जरी तिकडे असला, आपण फोनवर 2-2, 3-3 वेळेस भांडणं व्हायचे. म्हणजे टिटवी येतं युवळती आणि फोनवर भांडणं. मग अरे बाबो, तिकडं आवाज जातो का नवऱ्याच्या कानात? अहो पण मला ऐकायला येतो ना, मग मी भांडणं करते त्यांच्यासोबत. काय हो, काय झालं? काय नाही ना, ती तर पिढा माग लागली ना मोठी. रोज येते टिटवीन माझ्या घरावर युवळती. टिटवी जर युवाळी तर ही घरातली टिटवी टिव 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 करायला लागली ना, पार माझ्या भुसात पाडी ती. बाई बघा त्या टिटवीचं काय करायचं ते. बरं जाऊ दे, गोगल लाव ना तू. मला वाटलं घेऊनच चाललंय काय. असं लावत असता का वागल? मग असं लावत छान दिसतो का आता? लय भारी जाऊ मग मी. दिसतंय. हा चल टिटवीच बघू. कुठे गेलता? कुठं म्हणजे? हा? चांगली खबर लागली मला आता. कशाची खबर? याच्या रापट्यात खाली पाडायची मग. म्हणजे तुम्ही आता मला एका रापडात खाली पाडणार का? हा? अरे तुला नाही, मग ते आपल्या घरावर जी टिटवी येते का, त्या टिटवीने आपली टिव टिव चालू होती. तबा आता का आवाज बघ, म्हणून आपले भांडण पेटत येत. अहो तुम्ही काय डोक्यावर पडलाय का काय? ते वरडण्याने कधी भांडणं लागत असतात का? तू डोक्यावर पडलेली, तू फक्त टिटवी बघ. येत टिटवी नाही ना, पाणीच पाहिजे तुम्ही या रापट. अहो तिला भूक लागली असल, नाहीतर तिचं काहीतरी दुखत असल म्हणून ती वरडत असल. तिला भूक लागली म्हणून ही भोकती ना टिटवी. तुम्ही काय खरंच डोक्यावर पड? कुणी खूळ घातलं होई तुमच्या डोक्यामध्ये? आणि त्याच्यामुळे होत नाहीत आपली भांडणं. तुम्ही काम धंदा करत नाही, पैसे कमवत नाही म्हणून आपली भांडणं होत्यात. तुम्हाला नकल हे शिकस, त्याच्यामुळेच भांडणं होते. मी टिटवी बघतो. अहो असं काय अडवणी करायला लागलाय? अहो काय शोधताय तुम्ही? हा? टिटवी असतंय, तिला मारल्याशिवाय ना मला चेन नाही पडणार आणि तू काय बडबड बंद होणार नाही. अहो त्या टिटवीमुळे बडबड करतच नाही ना पण मी. पुढे हो बाबा, ती काय टिटवी पाहिली का तुम्ही? नाही नाही, इकडं चालती बर का तुम्हाला? हा थोडी दिसली होती राव. दिसली इकडं का? थोडीच नाही तिला दिसेना. हे श्रद्धा, बरे झालं तुम्ही भेटलात. काय हो? तुम्ही टिटवी बघितले का ग? नाही हो, मी नाही बघितली टिटवी. नाही? नाही. अरे इकडं चालती घराकडून उडत. तुम्हाला काय करायचं टिटवीचं? काय करायचंय म्हणजे? तुला काय करायचं तुम्हाला? तुम्ही जा, फक्त बघितली का ते सांगा. नाही बाई, आम्ही नाही बघितली. नाही बघितली तर जा ना मग. चल चल मग. तिसरी तुला ना सोडणारच नाही मी. काय असू दे. आलाय घर तर काय आहे गडे? चालू भाऊ. ओ चालू भाऊ, दिसली का रे तुला? दोन दिसली का? आवाज येतोय का? कोणाचा? हा? काय वांदे राहिलं काय? अरे कोणाचा म्हणजे? येडे गावात टिटवी आली टिटवी. तुम्ही नवीन पाहुणे आली काय? तू येतं नुसतं पाहुण्यावरच ध्यान आहे. मग या फाटक्यात डोकं फोडून टाकीन. तुला सांगतो डिग्या, ती गावात टिटवी नाही आली का, ती जर माझ्या घरावर आली ना, टिव टिव उडायला लागली का आमच्या घरात भांडणं लागत येत. सटवी म्हणायचं वय तुला? अरे सटवी नाही, मग? टिटवी टिटवी. ती टिटवी नाही का, टिव 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 करती. अरे ती टिटवी होय. अरे त्या टिटवी पै डेपुटी मला सकाळचे 8 ते संध्याकाळचे 7 वाजेपर्यंत बसवितेच. मला म्हणते आली तर हाणायचीच. हाणल्यावर मग त्यांच्या घरात डेपुटीच्या घरात भांडणं होत नाहीत ना, नाही होत. म्हणूनच तुला हाकलायला ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं मला ती टिटवी ना कुठं दिसले ना, मला सांग येऊन, मी तिला मारणारच आहे. पण तो घरावर सापडो ना, इथलं एवढं जावं येत होय. अरे माझ्या घराहून इकडं उडत आली ती. असं वय. हा बर पाय, नाही तर मला जावं लागणार आता, ड्युटी चालू आहे. कुठं? टिटी आणायला. तिकडं आली ना डेपुटीच्या घराकडे, मला फोन कर, नाही तर आवाज दिची आल्याला मग बकास मारितोय तिला. ग्रामपंचायत भवनामध्ये बोलतो. चालतंय, नक्की सांगा. हा. हे घर नाही टिटवीचं? नाही नाही.
कुठं गेलाय हा बाबा काय माहिती. दिवसभर ह्यांच्याच मागं पडायचं, काम करायचं का ह्यांच्या मागं शोधत बसायचं. सदा भाऊ बघितलं का दुकानात तिकडं टिट्या मार आईला याला काही चाष्टा करावं का नाही याची याला कळत नाही कुशाला टिट्या मारायला लागले दगड आता. अहो बायकून एवढं पान उतारा करायचा का? मारू द्या ना जरा, बन्या बन्या फिरू द्या, रुपये बी जाग्यावर येईल. ती म्हणते आमचे भांडणं मिटायला 500 द्या, म्हणजे येरे उद्योगान बस खांद्यावर. ते झालं पण एखाद्या पोरा फिरायला दगड मारायचं हो बघा नाही हो वर झाडावर दगड आणतो. आता हिला टिटी काय झाडावर असते काय हा रुपाताई मिटी अवघड आहे दिवसभर बुवा. चला ते भांडणं. त्या जालला काही सांगावं का नाही जाल्याला चाष्टा कळत नाही खरं बोलवतो ते बी कळत नाही उगाच याडमाट जाल्या म्हणत नाहीत त्याला. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आलं, अवघड आहे बात काय आपलं कळतं नाही जाले नाव नाही सांगितलं. यंत्रणा फेली भाऊ. का रूपात आहे माझ्या नवऱ्याला बघितलं का? आम्ही कशाला बघा आम्ही कशाला बघा हे आता पारायणाकडून आलोत, पंगतचे जेवण करून म्हणलं थोडा आराम बसलो थोडं. तुमच्या नवरा बायकोचं आम्ही कशाला मध्ये पडावं कशाला भांडणात पडावा? 500 रुपये लागत आहेत 1000 रुपये म्हणजे मिटवायचे. आम्ही नाही पाहिला भाऊ. आम्हाला दिसला नाही आमची माघार आहे, आमची एकदम माघार आहे. आम्ही सगळे झाज आहेत ना तेलाचे तसेच आम्ही त्या तेलाच्या खाणी पैसे ठेवले. आम्ही युद्धातून माघार घेतली. तिथं जाता पारायण करायला आणि आमच्या घरात भजन लावलंय. हा भजन काय झालं पण काही समजा आम्ही काय केलंय माझ्या नवऱ्याच्या डोक्यात काय खूळ घालून दिलंय तुम्ही? कोणी आम्ही हा काय म्हणलो आम्ही पुढं तुमच्या भांडण झालं ना आमची त्याची भेटच नाही. हा हो का आमच्यावर कळ घेता कळ नाही घेत. तुम्ही सांगितलं वाटतं टिटवी घरावर ओरडल्यावरती नवरा बायकोची भांडणं होत्यात म्हणून. आम्ही तसं नाही सांगितलं. अरे, 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 अरे. त्यांनी विचारलं लईच भांडणं होते, लईच भांडणं होते, काय होते? तसं नाही म्हणला तो म्हणला माझी बायको टिटवी सारखी टिव करती हा. पुढे साधा भाऊ याला उपाय काय आहे? हा. मी म्हणलं, आता टिटवी टिव करते ती वर आकाशात करते तिला कोणी बोलू शकत नाही आम्ही तो या बायकोला काय बोलू शकतो बा आणि तू बायको मध्ये येऊ नको आम्ही कशाला त्याला सांगावं आता टिटी काय सांगा त्या टिटीला सांगता येणार कोणाला कोणाला सांग सांगताय? हे आम्ही आपलं साध्या पानात बोलून गेलो भोळेपणात. जाऊ द्या डिपुटी भाऊ. आणि तुम्ही पण लगे वतनदार एवढं वाढवून धरत्यात का? हा वाढून धरायचं पण आम्ही दुसरं काय, आम्ही म्हणलोच काही नाही. केलंच नाही रुपा. झाली असेल माझ्याकडनं चुकी, बोलली असेल एखादा शब्द. अरे तुझ्याकडून चूक व्हायचं काय कारण? तुझ्या इतकी शब्द ना शब्द तुलून मापून बोलणार व्यक्तिमत्वच नाही आपल्या परिसरात. आणि काय म्हणतात ते म्हणतात ना आपलं गावात यांच्यासारखी काय काय म्हणतात त्याला मला शब्द आठवणार म्हणजे इतकी तोंडात मधाळ बाई कोणीच नाही. मधाळपणा एवढं तोंडात म्हणजे साखर आहे तुझ्या. साखर आहे हा. आमच्यात पुन्हा तोंडातून शब्द गेला असेल तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात आम्ही माघार घेतली. आम्ही निघालो तिथून म्हणलं आता काय आहे, माझ्या घराला डेपुटीच्या घराला तुमच्या दारातूनच रस्ता रस्ता आहे, हो. आता दुसरीकडून रस्ता बनवता येणार नाही. पुढे बघू आता जर वित्त आयोगातून काही भेटलं तर रस्ते तिकडून टाकू. अगदी बरोबर. आणि काय होतं वाट्याने चाललो तर कुत्र्याचे जरी भांडणं लागले मांजरात जरी भांडणं लागले तर माणूस काय होतं फिस फिर हाड म्हणते भांडणं सोडा आम्ही आपण माणसाचे तसेच- हा, आणि आम्ही- आमच्यातला माणूस होता. हा. म्हणलं नको तुमच्या घरात किरकिर म्हणून 2 शब्द सांगायला गेलो. आमचा तर पार पान उतारच निघाला बाबा. प्रतिष्ठाच कामातून घातली आपली. तान म्हणजे दादा भाऊ तुम्हाला आमदार गेले का खुर्ची टाकी देत खासदार गेले का खुर्ची टाकी देत आणि गावात जालोच्या दारात गेले तर जा म्हणतात. हा? फक्त हाड म्हणायचं राहिलं होतं. नाही बाबा आमची चूक झाली, तुमच्या भांडणात पडलो नवरा बायकोच्या. जाऊ द्या एवढं काय मनावर घेता. तुम्ही तर मला बहीण मानता, तुमची तर मी पोरगी आहे, मग एवढं काय मनावर नाही, पण घ्यायचंय? ते लात मारून पाया पडणाराचा लय राग येतो. लातच मोडा वाटे ती. पण आता तू बाय माणूस आहे काही नाही. मी मनाला घातली मुरड म्हणलं डेपुटीला चला. बरं ऐका की माझं चुकलं मी मान्य करते. इथून पुढे माझ्या तोंडाला मी आवर घालन. पण तेवढं माझ्या नवऱ्याच्या डोक्यात नाही कुळ काढून टाका की टिटवी वरडली म्हणजे घरात भांडणं होते. अहो अख्या गावाच्या टिटव्या हे मारत बसलो माणसं. त्या टिटव्यांची संख्या कमी होईना आपल्या गावामध्ये. पण आम्ही फक्त म्हणलं होतं टिटवी सारखे हे करता येत नाही म्हणून आम्ही काय त्याला टिटव्या मार म्हणलो होतो. हा आम्ही थोडंच तिटी मरत असते काय ती त्याचं काय पडेल ऐकता? शेजाऱ्या पाजाऱ्याच्या घरावर दगड फुटन पत्रा परत बांधणं. अहो ते काय म्हणले माहितीये का, ते टिटवी जाळ तू आणि त्याचे राग तुझ्या तोंडाला लावतो म्हणजे तू बंद होशील. लईच उपाय लयच कोणा- मनावर घेतलं. कोणा- कोणतरी महाराज त्याला भेटलेला दिसतोय.
त्याची वरात निघाल्यावर त्याला समजन असं नादी लागत नको तो म्हणू कोणाच्या बी जाळायची राख काढायची रुपाच्या तोंडाला लावायची कशी दिसन डेपुटी अहो माझं काळ तोंड परत बघा पण आधी त्या माणसाला सुधरवा असलं काय करू नको म्हणा. बरं रुपाताई आता आहेत ना रुपाताईची चूक कळाली त्या आता काय आपल्याला परत भांडणात मध्ये गेलो तरी बोलणार नाहीत ना आपल्याला गावात कधी बोलणार नाहीत त्या. हा म्हणजे आजचे दिवस तरी बोलणार. नाही 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 इथून पुढे मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. आमच्या भांडणात जरी बोलला परत येऊन कशाबद्दल बी बोलला ना मी काहीच बोलणार नाही. पण आता एक फक्त तेवढं माझ्या नवऱ्याला सांगा. तुम्ही आता एक काम करा तुम्ही त्याला न भेटता डायरेक्ट घरी जा तुमची ती टिटवी आम्ही घरी पाठवतो जा तुम्ही आता ठीक आहे जा तुम्ही चुकलं माझं. नाही नाही जाऊ जाऊ तुमचं जाऊ चुकलं नाही आम्हालाच कडून बुद्धी आली तिकडे वळालं. मला काय म्हणलं होतं? सदा भाऊ हा? तुम्हाला वाटतं हे माघार घेईन तिच्यात बदल होत नसतो पण आपण बी ना डेपुटी जागे आणायचे. तिला काय माहित आज टिटी जाईन पण अशा लई टिट्या आहेत आपल्याकडे. नाही नाही आपल्याला आहे ना ह्यो टिटवा आहे ना एखाद्या बारला आहे ना दुसऱ्या टिटीचा मार चारायचा त्याच्यामुळे आता यांच्यामध्ये लई मार पण तेवढ्या पुरतच राहायचं आता त्याला समजलंय आता तिची चूक लक्षात आली त्याच्यामुळे आपण जास्त बोलले नाही. चला या टिटव्याकडे आता पण लय फरक पडन असं नाही वाटत मला. पण चला चला.